हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सगळीकडे एआयचा ट्रेंड चालू आहे आणि सगळेजण याचा फायदा घेत आहेत, तर आपण सुद्धा याचा फायदा घेतला पाहिजे. तर मी जेव्हापासून माझ्या म्हणजे जे ड्रेसेस आहेत, जसे की मी खाली ठेवून फोटोज वगैरे काढायचे किंवा असं पकडून किंवा हे, तर मग ते ड्रेस ज्या त्या बॉडीला फिटिंग प्रॉपर झाले ना, तर त्याचा लुक कसा आहे ते एक्झॅक्ट समजतं. आता माझी एस साईज आणि मी घातला जर डबल एक्सेलचा ड्रेस तर ते कसं दिसेल ढगळं ढुगळं. तर त्यामुळेच ना मी माझ्या ड्रेसला एआयचं म्हणजे हे करून फोटो टाकायला लागले. तेव्हापासून कस्टमरलाही कळायला लागले की बाबा हा ड्रेस नेमका दिसतो कसा, आणि मग ते घेण्यावरती ना जास्त ऑर्डर यायला लागले आणि मला खूप ऑर्डर वाढलेला आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ इतकं काम असताना अर्जंट करायचा ठरवलेला आहे. तर आज मी तुम्हाला एआय जनरेट कसे करायचे फोटो आपल्या फ्रॉकचे, ड्रेसेसचे, नेकलेस, काही असू द्या तुमचं, नेकलेस, बॅग्स, रिंग, अंगठी, काय घरातल्या वस्तू काही पण असू द्या, त्या तुम्ही छान अशा बॅकग्राऊंड सोबत एआय जनरेट केल्यात ना, तर तुम्हाला त्याची ग्रोथ होईल आणि तुमचा बिझनेस ग्रो व्हायला कोणीच म्हणजे रोखू शकणार नाही असं. तर चला मी तुम्हाला पटकन न वेळ घालवता आपला एखादा फोटो असेल तर तो कसा एआय जनरेट करायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप अगदी छोटासा व्हिडिओ राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला ना काही गोष्टी करायच्या. सगळ्यात पहिला आपल्याला एक फोटो काढायचा आपल्या फ्रॉकचा. प्रॉपर अशी खाली फ्रॉक ठेवायची, त्याचा व्यवस्थित फोटो काढून घ्यायचा, ड्रेसचा, गळ्यातल्याचा, काय जे काही तुम्हाला सेल करायचंय त्या गोष्टीचा. आता बघा बरेच जण हलव्याचे दागिने बनवतील पण असाच खाली ठेवून फोटो काढतील, तर ते कसं दिसेल. तेच जर तुम्ही एआय जनरेट करून हलव्याचे दागिने लेडीजवरती कशा दिसतात ते दाखवलं तर तुमची आपोआपच बिझनेस वाढणार आहे, आपोआपच ऑर्डर येणार आहेत. तर त्याला वेळ न घालवता मी तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या ह्या मोबाईलची स्क्रीन जी आहे तर इथे साईडला दिसेल, ती तुम्ही लक्ष देऊन बघा. जिथे डॉट आहे किंवा ऑरो दिसतोय तर तिथे मी टच करते किंवा आता मी तोंडाने सांगते तर तुम्हाला समजूनच जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला जायचं आहे गुगलवरून. तुम्हाला होत असेल तुम्ही करू शकता, गुगलवरूनही होतं, पण शक्यतो गुगलवरनं करण्यापेक्षा डायरेक्ट आपण ॲपमधून केलं तर आपल्याला कंटिन्यू सारखी गुगलवरती वेबसाईट ओपन करायची गरज लागणार नाही. तर त्यासाठी सगळ्यात आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये. पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर बघा इथं एक मिनिट, तर इथं ना सर्च करायचं आहे जेमिनी सर्च करायचं आहे. जेमिनी फोटो एडिटर आहे किंवा मग नुसतं जेमिनी केलं तर चालतं. इथं हा सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे, जे असं स्क्वेअर सारखं असं चिन्ह आहे बघा, कलरमध्ये दिसतंय, ब्ल्यू, येलो, ग्रीन असे पूर्ण कलर दिसत आहे. तर त्याच्या समोर इन्स्टॉल करून घ्यायचा हा ॲप. माझ्याकडे ऑलरेडी ओपन आहे, कारण मी खूप दिवस झाला तर यूज करण्यास खूप फायदा होतोय बरं का याचा. आता ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला हे असं काही दिसेल. आपलं जे नाव येतं वरती, हाय काजल दोलताडे म्हणजे माझं नाव येतंय. नंतर खाली काही पण तुम्ही करा, हे करा, ते करा सांगते. तर तिथे खाली एक प्लसचं बटन आहे बघा, प्लसचं. तर त्या प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. मग तिथून आपण कॅमेरातून, फाईल्समधून, ड्राईव्हमधून, गॅलरीतून कुठूनही फोटो घेऊ शकतो. आपण गॅलरीवरती क्लिक करूया. गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर जो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तर तो इथे आपण सिलेक्ट करूया आपला फोटो. तर मला फ्रॉकचं करायचं आहे, तर मी ह्यावाल्या लेहंग्याचं करणार आहे. तर क्लिक करायचं आणि डन करायचं. तर डन केल्यानंतर हा फोटो आपला इथं आला. आता इथं आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही जर खूप लहान मुलींचा ड्रेस, अगदी लहान म्हणजे 1 वर्षाच्या खालचा, तर तुम्हाला बेबी गर्ल लिहायचा आहे. ओके. तुम्ही जर थोडंसं मोठ्या मुलीचा तर स्टँडिंग गर्ल लिहायचं आहे. वुमनचं असं करणार असलं म्हणजे आपल्यासारख्या वुमनचं तर तुम्हाला वुमन लिहायचं आहे. हे शब्द वापरायचे आहेत. ते छोटे छोटे शब्द आहेत ना, तर तेच तुमचा फोटो एडिट करून चांगले देणार आहे जेमिनी. तर जेमिनीला तुम्हाला सांगायचं आहे की बाई काय पाहिजे आम्हाला ते. आता तुम्ही हा माझा नेकलेस आहे गळ्यातला, तर तुम्हाला इथं नेकलेस आणि वुमन किंवा असं लेडीज, गर्ल असं यूज करावा लागेल शब्द. तर आता मी माझ्या ह्याच्यासाठी काय यूज करते ते तुम्हाला सांगते. तर मी इथं सर्च करणार आहे पहिल्यांदा हाय जेमिनी केलं की लगेच पुढे आपल्याला लिहायचं आहे अ फोटो एडिट बाय स्टँडिंग गर्ल विथ सेम बॅकग्राऊंड. तुम्हाला जर इथं हे बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, कोणतं वेगळं बॅकग्राऊंड तुम्हाला द्यायचं आहे किंवा थोडंसं त्याचं स्ट्रक्चर बदलायचं आहे, मागचं काही पण वेगळं तुम्ही इथं बॅकग्राऊंड घेऊ शकता. आता मी सेम बॅकग्राऊंडवरती करण्यापेक्षा मी तर डायरेक्ट विथ मकर संक्रांत बॅकग्राऊंड असं सर्च करते बघा. मकर संक्रांत संक्रांत लुक किंवा बॅकग्राऊंड काही पण आपण टाईप करू.
जमिनीला समजलं पाहिजे अशा भाषेत थोडंसं सांगायचं. आपलं इंग्लिश मोडकं तोडकं असलं तर चालतंय, कुठं आपल्याला हे करायचं आहे तेव्हा. आणि तर खाली बघा ऑरोचा म्हणजे टिकचा हे दिलाय, तर त्याच्यावरती ओके करायचं आहे. आता जमीन थोडासा वेळ घेईल आपल्याला इथं, काही सेकंद लगेच होतं, जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर गुगलवरून करत असाल ना तर तुम्हाला थोडासा त्रास देते जमिनी. गुगलवरती पटकन ॲक्सेप्ट करत नाही आपली रिक्वेस्ट, मी नोटीस केलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सांगते. आता बघा इथं थोडंसं वेळ घेतं, जास्त नाही घेत, थोडंसंच घेतं, अगदी काही सेकंद. बघा मी मकर संक्रांत सिलेक्ट केलं म्हणून मकर संक्रांतीचा किती सुंदर असा फोटो इथं जमिनीला मला बनवून दिलाय. पण जमिनीनं मला पाहिजे होती त्याच्यापेक्षा जरा मोठी गर्ल ते पाठवलेली आहे, पण काही हरकत नाही, आपण हा सुद्धा डायरेक्ट डाउनलोड करून घेऊया. मी दुसरा अजून एखादा बेबी गर्लचा पण दाखवते तुम्हाला. तर इथं बघा फोटोच्या खाली इथंच ऑप्शन आहे डाउनलोडचा, किंवा इथून डाउनलोड करा किंवा फोटोवरती दाबा. फोटोवरती टच केल्याच्या नंतर मग इथं आपल्याला डायरेक्ट सेव्हचा ऑप्शन येतो, तर सेव्ह करायचं आहे, इझिली सेव्ह होतो. ठीक आहे, तर आता माझा हे सेव्ह झाला. अजून एखादी मी तुम्हाला करून दाखवते. परत प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, परत आपल्याला हवा तो फोटो घ्यायचा आहे. तर आता मी थोडासा लहान मुलीचा घेते, म्हणजे प्रॉपर जेमिनी मला देईल करून. तर इथं परत आपल्याला सेम तसंच लिहायचं आहे, हाय जेमिनी, अ फोटो एडिट बाय बेबी गर्ल विथ संक्रांत बॅकग्राऊंड, असं सर्च केलं मी. तर आता इथं बघूयात आपण, हा लहान मुलीचा ड्रेस आहे, 1 वर्षाच्या खालच्या मुलीचा. तर बघू जेमिनी कसा बनवून देते ते. थोडं आपण थांबूयात. लगेच देते, जास्त वेळ नाही लावत, लगेच जमिनी आपल्याला बनवून देते. असं खूप वेळ खाणारं काम आहे वगैरे असं काही नाही. त्यांना सुद्धा बॅकग्राऊंड तयार करेपर्यंत थोडा वेळ दिला पाहिजे की नाही. तर बघा बेबी गर्लचा सुंदर असा इथं ह्यांनी मला जमिनीनं ड्रेस बनवून दिलेला आहे. अगदी छान ड्रेस घालून पाठवलाय बेबी गर्लचा. तर हे असं आपल्याला इतकंच काय ते काम करायचं होतं. तर तुम्हाला समजलं असेल अशा आशा करते. खूप सोपं आहे, 2 स्टेपमध्ये करायचं होतं. आणि मी कामातून वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ पर्सनली बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.